आणि बुलेटिनमधली पहिली बातमी, कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपनं एकनाथ शिंदेंना जोरदार सरप्राईज दिलाय। शिंदेंच्या शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केलाय। या प्रवेश सोहळ्यासंबंधी भाजपकडून कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते अद्वै हिरेंचा उद्धव ठाकरेंनी दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला, तर आज भाजपमध्ये ते पक्षप्रवेश करणार आहेत। छत्रपती संभाजीनगरचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजू शिंदे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे आजचा दिवस देखील जोरदार उड्यांचा आहे। शिंदेंना सरप्राईज मिळालेला आहे आणि शिवसेनेतील अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। डोंबिवलीमध्ये तर नाशिकमध्ये अद्वै हिरे आज भाजपात प्रवेश करतायत, तर संभाजीनगरमध्ये राजू शिंदे ही भाजपमध्ये जाणार आहेत। त्यामुळे तिन्ही ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून भाजपमध्ये प्रवेश होतोय। तर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीमध्ये शिवसेनेला खिंडार पडलाय। माजी नगरसेवक महेश पाटील, डॉक्टर सुनीता पाटील यांची घर वापसी झाली आहे। अनमोल म्हात्रेंपाठोपाठ महेश पाटील, सुनीता पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलाय। तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपनं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। दिवंगत वामन म्हात्रेंचा मुलगा आणि सुनेनं भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। अनमोल बाळाराम म्हात्रे हे श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय मानले जातात। मात्र आता अनमोल म्हात्रेंनी श्रीकांत शिंदेंची साथ सोडत रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वामध्ये कमळ हाती घेतलाय। काही दिवसांपूर्वीच दीपेश म्हात्रेंची त्यांनी ठाकरेंची शिवसेना सोडत शिंदेंच्या शिवसेनेऐवजी भाजपात प्रवेश केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता। तर आता त्या पाठोपाठ अनमोल म्हात्रेंच्या रूपामध्ये भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला आणखी एक जबर धक्का दिल्याचं मानलं जात आहे। अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ओळख होती असे वामनजी म्हात्रे माझे आणि त्यांचे अतिशय मैत्रीपूर्ण असे संबंध आणि या मैत्रीपूर्ण संबंधामध्ये ते नेहमी असं सांगायचे की कधी तरीही तुम्हाला मदत लागली तर मी तुमच्या बरोबर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।